नमः शिवाय. श्री शिवलीलामृत या ग्रंथाच्या 15 अध्यायांची फलश्रुती आज आपण पाहणार आहोत. प्रत्येक अध्यायाचा विशिष्ट प्रभाव पडतो. पाठ 6 महिने करावा. त्या अध्यायाचे फळ शिवकृपेने मिळेल. अध्याय क्रमांक 1 ची फलश्रुती. पूर्व पापांचा नाश होईल, पुण्यकृत्ये घडू लागतील. अध्याय 2. हा अध्याय मनात वाचावा, निरनिराळ्या पूर्व पापांचा निराश होईल. अध्याय 3. रात्रीच्या प्रथम प्रहरी रोज वाचावा, भूतबाधा नाहीशी होईल. याचा उपयोग घरातील कर्त्या माणसाने करावा. अध्याय 4. दारिद्र्य व शत्रूचे भय नष्ट होईल, संपदा मिळू लागेल, स्मरणशक्ती वाढेल. अध्याय 5. याच्या वाचनाने व प्रदोष व्रत ओव्या 54 ते 61 केल्याने 6 महिन्यात गतवैभव परत मिळेल, हरवलेली व्यक्ती पुन्हा भेटेल. अध्याय 6. स्त्रियांनी वाचावा, सौभाग्य टिकेल, संतती दीर्घायुषी होईल, कौटुंबिक आपत्ती टळतील. अध्याय 7. स्वभाव सुधारेल, सन्मार्ग मिळेल, अनाथ सनाथ होतील, सद्गुरूची भेट होईल. अध्याय 8. यश, विजय, बंधमुक्ती, दास्यमुक्ती व शिवकृपा होईल. अध्याय 9. पूर्वजन्मातील धागे दोरे जुळून ऋणानुबंध फिटतील, पूर्व पाप नाश होईल. अध्याय 10. विवाहित निपुत्रिक दाम्पत्याला अपत्य प्राप्ती होईल. सायंकाळी दाम्पत्याने सतत बरोबरच वाचावा. याचा 1 वर्ष पाठ करावा. अध्याय 11. रुद्राध्यायाच्या पाठा इतके याचे महत्व आहे. दुर्भाग्य दूर होईल, वैभव प्राप्त होईल. अध्याय 12. व्यसन, पाप, रोग, दारिद्र्य, द्रुमती याचा नाश होऊन वाचक व श्रोता सन्मार्गाला लागतील. अध्याय 13. शिव व विष्णू यांची भक्ती उपजेल, वाईट प्रवृत्तीचे निराकरण होईल. अध्याय 14. घरात शांती नांदेल, गृहस्थाश्रम सफल होईल, अतिथी प्रसन्न होईल. अध्याय 15. धर्मश्रद्धा वाढेल, गुरुकृपा होईल, वेदांत ज्ञान सुलभ होईल. संपूर्ण शिवलीलामृत वाचन एका दिवसात पठन केल्यास ऐहिक व पारलौकिक कल्याण होण्यास मदत होते. ओम नमः शिवाय.